सभापती महोदय, सन्मान्य सदस्याने विचारलंय काय मंत्री महोदय की दर आपण ठरवलेले नाहीत, परंतु ते पहिली इन्व्हेस्टमेंट होती त्यांची. इन्व्हेस्टमेंट झाल्यावर परत इयरली रिन्युअलला आणि तेवढेच लाखो रुपये खर्च करावे लागतात. नाही, त्यांनी तो आकडेवारी आणले, मगाशी मला ते सांगत होते, मी काय बघितलेलं नाही, परंतु लाखो रुपये खर्च करावे लागतात. तर ते खर्च करण्याची आवश्यकता का, हा मुद्दा विषय. रिन्युअल करायला पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही, बघायला पाहिजे. परंतु ते काय आता अधिकारी वर्ग आपल्याकडे नाहीत बघायला, कन्सल्टंट येऊनच बघून जातात, हे तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. हा एक बेसिक विषय. आणि दुसरा विषय, यातून गोळा झालेला निधी, आता कोट्यावधी रुपये महापालिकेला निधी गोळा व्हायला लागला यातून, कारण की हे चार्जेस जे आमदारांनी सांगितले ते कोट्यावधी रुपये महापालिकेत आहेत. तो 100% निधी फायर फायटिंगवर खर्च होतोय का, हे वास्तव नाही. अजून मग DPDCतनं अग्निशमकची गाडी पाहिजे, बाकीचं पाहिजे, हे चालूच असते सगळं पाठीमागं. तर माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की हा निधी 100% फायर फायटिंगसाठीच महापालिके खर्च करणार का? आणि एखादी बैठक आपण घ्या ज्यामध्ये या दराच्या संदर्भात तुमचे अधिकारी येतील, आम्ही येऊ आणि दराच्या संदर्भात त्याबद्दल तुमच्यासमोर आम्हाला सादरीकरण करता येईल, जेणेकरून जी संभ्रम अवस्था आहे ती संभ्रम अवस्था या ठिकाणी दूर होईल. नको तसं सभापती महोदया, स्पेसिफिक घ्या उत्तर. सन्मान्य सदस्य बंटी पाटील साहेबांनी की जो फायरच्या रिनोव्हेशनच्या वेळी येणारा निधी आहे किंवा जे चार्जेस आहेत जे महापालिकेकडे नगरपालिकेकडे जमा होतात ते त्याच हेडला खर्च होत नाहीत अशा पद्धतीचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या तशा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत की या हेडमध्ये जमा झालेला पैसा फायर फायटिंग एक्सटिंग्विशर्स आणि त्या यंत्रणेसाठीच वापरावा. तथापि आजच्या चर्चेच्या अनुषंगाने आज पुन्हा एकदा सुधारित सूचना महापालिकेला, नगरपालिकेला सगळ्यांना दिल्या जातील की ज्या पद्धतीनं हा निधी जमा होतो त्यातला सेक्शन 25 प्रमाणे तो त्याच अग्निशमनच्या हेडमधील कामांसाठीच खर्च करावा, अशा सुधारित कडक सूचना महापालिकेला, नगरपालिकेला दिल्या जातील.